नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आम्ही बनवतोय दिवाळीनिमित्त स्पेशल व्हेज थाळी. त्यामध्ये आपण खीर, दाल तडका, जिरा राईस, पनीर मसाला आणि पुरी केली आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम खीर करून घेऊया. आज आपण बनवतोय शेवयाची खीर. त्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते. एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोड्या शेवया घेऊन त्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. शेवया खरपूस भाजून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. इथे मी पाऊण लिटर फुल क्रीम दूध तापवून घेतलं होतं. त्यामध्ये केशर ॲड करून आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स घालूया. त्यानंतर रोस्ट केलेल्या शेवया घालून आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट दुधामध्ये शेवया शिजल्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर ॲड केली आहे आणि 1 चमचा वेलची पूड ॲड करून आपली शेवयाची खीर तयार आहे. आता पनीर मसाल्यासाठी मी 2 छोटे कांदे कट करून घेतले होते. ते आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. कांदा भाजून झाल्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी भाजून घेतले आहेत. टोमॅटो भाजत असताना त्यामध्ये आलं, लसूण आणि भिजवलेले काजू मी घातले आहेत आणि हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी किंचितशी कसुरी मेथी ॲड केली आणि हे सर्व आपण काढून घेऊया. आता कढईमध्ये तेल ॲड करून त्यात दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेतला आहे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला यात घालायचं आहे. आता पावडर मसाल्यामध्ये इथं मी हळद, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेतला आहे. शेवटी पनीर मसाला घालून सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे मी छोटा बटरचा तुकडा घातला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. आता यात आपण 1 वाटी ग्रीन पीस ॲड केले आहेत आणि 5 मिनटं झाकून ठेवलं होतं. आपल्या मसाल्याला व्यवस्थित तरी सुटलेली आहे. आता या स्टेजला आपण यात पनीर ॲड करूया. पनीर ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार पाणी यात ॲड करू शकता. मी इथे गरम पाणी टाकलं आहे. इथे कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून आपण हे पनीर 5 ते 7 मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊया. 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पनीर मसाल्याला मस्त अशी तर्री सुटली आहे आणि आपला पनीर मसाला रेडी आहे. दाल तडक्यासाठी तेल ॲड करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, 2 लाल मिरच्या, लसूण हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व फ्राय झाल्यानंतर मी इथे 1 छोटा कांदा कट करून घेतला होता. तो आपल्याला ॲड करायचा आहे. 1 छोटा टोमॅटो ॲड करून थोडं मीठ ॲड करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडी हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजलेली डाळ आपल्याला यात घालायची आहे. डाळ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व 1 ते 2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. डाळीला उकळी आल्यानंतर त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. जिरा राईससाठी इथे कढईमध्ये तेल आणि जिरे ॲड करून त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राईस ॲड करूया. राईस ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपला जिरा राईस तयार आहे. अशा प्रकारे आपली व्हेज थाळी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक